बोंधूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं लोकशाही मराठीला सूत्रांकडून कळत आहे। बोंधूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी मिसर यांची आता ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सूत्रांकडून या संदर्भात माहिती आहे। मिसर यांनी आजवर 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, 2011 मधील दादर ओपेरा हाऊस बॉम्बस्फोट प्रकरण, रवी पुजारी खटला, नाशिक धान्य घोटाळा यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे। बोंधूभावांची यादी पोलीस अधिकाऱ्यांना देणार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। गुन्हे अनेक दाखल झाले आहेत, मात्र कारवाई नाही असं देखील त्या म्हणतायत। जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत आजवर अनेक गुन्हे दाखल झाले असले तरी जोपर्यंत कायद्याचे नियम शासन तयार करत नाही तोपर्यंत या कायद्याची पुरेशी प्रभावी अंमलबजावणी होऊ शकत नाही। या कायद्यामध्ये दक्षता अधिकाऱ्यांची तरतूद आहे। आता अनिस ज्या बाबाबुवांची यादी देईल त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सर्व तपास करणं आवश्यक आहे असं देखील आम्हाला वाटतं। नाशिकमधील बोंधूबाबा अशोक खरात या प्रकरणावरून राजकीय नेत्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे। खरातच्या दरबारात जाणाऱ्यांना सर्वांना सहारोपी करा अशी मागणी संजय राऊत करतायत, तर खरातला चौकात फाशी दिली पाहिजे असं धंगेकर म्हणतायत। तर सरकारनं या संदर्भात कठोर धोरण आखावं ही मागणी मिटकरींची आहे। बोंधूबाबा अशोक खरात प्रकरण आणि या प्रकरणी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचा राजीनामा घेऊन त्यांची SIT चौकशी करा अशी मागणी आज सावंतवाडी तालुका ठाकरे सेनेतर्फे करण्यात आलेली आहे। या प्रकरणी आंदोलन देखील करण्यात आलेले आहे। आज खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे की या खराताला राजकीय पाठबळ हे केसरकरांमार्फत मिळालं आणि केसरकर आमदार आहेत म्हणून खऱ्या अर्थानं आमचं सगळ्यांचा आरोप आहे की आज केसरकर खरे सूत्रधार आहेत। कारण राजकीय पाठबळ जर कोणाचं मिळालं, कारण केसरकरांनी हे मान्य केलेलं आहे, केसरकरांनी हे मान्य केलंय की मी सगळ्या अनेक राजकीय पुढाऱ्यांची ओळख ही मी ओळख त्यांची करून दिलेली आहे। त्यामुळे केसरकरांनी जर मान्य केलेलं आहे की जर मी बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांची ओळख ही खरातांबरोबर करून दिलेली आहे तर खरे सूत्रधार हे दीपक केसरकर होतात। त्यामुळे खऱ्या अर्थानं सर्वप्रथम SIT मार्फत त्यांची चौकशी झाली पाहिजे। वळूया पुढल्या बातमीकडे। कामचोर अधिकाऱ्यांविरोधात सुधीर मुनगंटीवार संतापले आहेत। आश्वासन समितीला अधिकारी जुमानत नाहीत असं ते म्हणतायत। अशोक खरात जसं मंत्र्यांना फसवतात तसं अधिकारी सुद्धा मंत्र्यांना फसवतात असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे। अध्यक्ष महाराज, ते जेव्हा आश्वासन समितीचा अहवाल मांडत आहे तेव्हा त्यांची हतबलता ऐकतानाच कसतरी वाटत होतं अध्यक्ष महाराज की अधिकारी येत नाही म्हणजे मंत्रालयात सुद्धा जादूचं पाणी देणारे काही अशोक थोरात नामक अधिकारी दिसत आहेत। अंधश्रद्धा तशी अंधबुद्धी सुद्धा धोक्याची आहे। म्हणजे आम्हाला काही जनतेने चिंता करायला पाठवलं नाही, चिंता सर्व त्यांनाच आहे। अशोक थोरातच्या हे आधुनिक कर्मचारीचे रूप आहे। म्हणून अध्यक्ष महाराज ही गंभीरता आहे, हात जोडून विनंती आहे की तुम्ही हा निर्णय करू शकता, तुम्ही हा निर्णय करावा आणि आग्रही भूमिका आहे। मग आमच्या आमदार राजू तोडसामनी हक्कभंग मांडला, तुमच्या हृदयातून एक आवाज आला पण येऊन थांबला, तुम्ही तर हक्कभंग समितीकडे स्वीकारणार होते। पण नंतर अध्यक्ष महाराज ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री प्रभूने शिक्षा दिली, नीप तोडली, टाकेची नीप तोडली, राजीनामा देऊन निघून गेला। आमची विनंती आहे अध्यक्षांना पण सोडणार नाही का? नाही, तुम्ही फक्त नीप तोडा एवढी आमची इच्छा आहे। एवढीच हात जोडून विनंती आहे की हा विषय गंभीरतेने घ्या, नाही तर या सभागृहाच्या कामकाजामध्ये आत्म्याविना शरीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।